सर्वांना सप्रेम जय भारत. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सत्यम संकुलामध्ये स्वागत आहे. खातो तो घास आणि घेतो तो श्वास, बाबा फक्त तुमच्यामुळे, हे आपण सर्वजण जाणतोच. आणि याचेच भान ठेवून दर साल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विविध समाज घटकातील वंचित व होतकरू विद्यार्थ्यांना आम्ही 1000 संभाव्य प्रश्नपुस्तिका संचाचे वाटप करीत आलेलो आहोत. संकुल सुरू करताना काही बुद्धिजीवींकडून आपमतलबीपणाचे सल्ले दिले गेले, म्हणून त्यांना आज हे सडेतोड उत्तर देताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी तथाकथित शिक्षण संस्था किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणे हा एक व्यवसाय असेल, धंदा असेल, उपजीविका असेल अथवा बाजार असेल, परंतु आम्हासाठी संकुल उभारणे हे एक व्रत आहे, एक ध्यास आहे. शिका, चेतवा आणि संघटित करा, नेहमीच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा कानमंत्र. या कानमंत्राचा जप गेले 2 दशकांपासून अखंडित अविरतपणे आम्ही करत आहोत. याची प्रचिती म्हणजे निव्वळ एक बाजारू माहितीरूपी पुस्तक निर्माण न करता परिस्थिती अभावी योग्य मार्गदर्शन उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेत निर्विवाद यश मिळवून देण्यासाठी सत्यम संकुलामार्फत 1000 संभाव्य प्रश्नपुस्तिका संच तयार करण्यात आले होते. आणि या प्रश्नसंचातूनच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सन 2017 व सन 2018 या साली झालेल्या विविध जिल्ह्यातील लेखी परीक्षेत सरासरी 90हून अधिक प्रश्न विचारण्यात आलेले होते. जसे की सन 2017 साली नाशिक ग्रामीणला 92 प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 97 प्रश्न, मुंबई लोहमार्ग 93 प्रश्न आणि SRPF गट क्रमांक 2 पुणे येथे 94 प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच सन 2018 साली धुळे जिल्ह्यात 95 प्रश्न, SRPF गट क्रमांक 5 दौंड येथे 93 प्रश्न, SRPF गट क्रमांक 7 दौंड येथे 96 प्रश्न, चंद्रपूर जिल्हा 94 प्रश्न, नाशिक ग्रामीण 94 प्रश्न, वर्धा जिल्ह्यामध्ये 92 प्रश्न आणि नागपूर जिल्ह्यामध्ये तब्बल 98 प्रश्न विचारण्यात आलेले होते. अशा प्रकारे ज्ञान हे कोणा एकाची वैयक्तिक मक्तेदारी असूच शकत नाही, या तत्त्वाचा अंगीकार करून उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्याद्वारे अधिकाधिक अचूक प्रश्नोत्तरांची मालिका घेऊन आम्ही आपल्या भेटीस येत आहोत, ज्यांचा तुम्हाला तुमची गुणवत्ता वाढवण्यास निश्चितच लाभ होईल. सदर प्रश्नमालिका अधिकाधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास आम्हास सहकार्य करून प्रत्येकजण आपापले सामाजिक उत्तरदायित्व निभावेल अशी आम्हास आशा वाटते. आज आपण अभ्यासणार आहोत सत्यम संकुलाच्या संभाव्य प्रश्नमालिकेचा भाग 2. यामध्ये विचारण्यात आलेले 100 प्रश्न हे पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा, ग्रामसेवक, रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलीस, वन खाते, आरोग्य खाते या व इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणूनच आम्हाला आशा वाटते की या संभाव्य प्रश्नमालिकेमुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक दृढ आत्मविश्वास निर्माण होईल की मी यशस्वी होणारच. तर आपण सुरुवात करूया आपल्या संभाव्य प्रश्नमालिकेला. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे? पर्याय ए पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, सहाय्यक फौजदार, पोलीस नाईक. बी पोलीस नाईक, पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, सहाय्यक फौजदार. सी पोलीस हवालदार, सहाय्यक फौजदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई. आणि डी पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक फौजदार. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहाय्यक फौजदार. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? पर्याय ए पश्चिम बंगाल, बी उत्तर प्रदेश, सी आसाम आणि डी बिहार. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? पर्याय ए जळगाव, बी लोणार, सी चिखली आणि डी मलकापूर.
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोणार. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका लोणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4. संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? पर्याय ए 22, बी 20, सी 25 आणि डी 26. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 22. संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त 22 सदस्य असतात. पुढील प्रश्न क्रमांक 5. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती? पर्याय आहे ए सुभाषचंद्र बोस, बी जवाहरलाल नेहरू, सी बाळ गंगाधर टिळक आणि डी महात्मा गांधी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. पुढील प्रश्न क्रमांक 6. रक्तदाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो? पर्याय आहे ए थर्मामीटर, बी स्पिग्मोमॅनोमीटर, सी बॅरोमीटर आणि डी लॅक्टोमीटर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रक्तदाब हा स्पिग्मोमॅनोमीटर या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 7. भुसावळ सुरत या रेल्वे मार्गावर कोणते रेल्वे स्टेशन येत नाही? पर्याय ए नाशिक, बी अमळनेर, सी जळगाव आणि डी नंदुरबार. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाशिक. भुसावळ सुरत या रेल्वे मार्गावर नाशिक हे रेल्वे स्टेशन येत नाही. पुढील प्रश्न क्रमांक 8. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? पर्याय ए दर्पण, बी ज्ञानप्रकाश, सी दिग्दर्शन आणि डी शतपत्रे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक होय. पुढील प्रश्न क्रमांक 9. प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? पर्याय आहे ए प्रकाश, बी कार्बन डायऑक्साईड, सी ऑक्सिजन आणि डी ऊर्जा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑक्सिजन हा वायू प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी उत्सर्जित केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय ए जामा मस्जिद जहांगीर, बी ताजमहाल शहाजहान, सी फतेपूर सिक्री अकबर आणि डी लाल किल्ला शहाजहान. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जामा मस्जिद जहांगीर. पुढील प्रश्न क्रमांक 11. प्रश्न आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय ए रायपूर, बी जबलपूर, सी नागपूर आणि डी बिलासपूर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिलासपूर. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय बिलासपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 12. नागालँड या राज्याची राजधानी कोणती? पर्याय आहे ए इटानगर, बी दिसपूर, सी कोहिमा आणि डी इम्फाळ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोहिमा ही नागालँड या राज्याची राजधानी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही? पर्याय आहे ए रवींद्रनाथ टागोर, बी महात्मा गांधी, सी अमर्त्य सेन आणि डी कैलाश सत्यार्थी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. पुढील प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पर्याय ए राम गणेश गडकरी बालकवी, बी प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार, सी नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी आणि डी कृष्णाजी केशव दामले केशवसूत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राम गणेश गडकरी बालकवी. पुढील प्रश्न क्रमांक 15. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? पर्याय आहे ए 140 सेंटीमीटर,
बी 142 सेंटीमीटर, सी 154 सेंटीमीटर आणि डी 144 सेंटीमीटर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 154 सेंटीमीटर. विद्यार्थ्यांनी एक बाब ध्यानात घ्यावी. गणित आणि बुद्धिमत्ता या संबंधानं असणारे प्रश्न हे स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपणास स्पष्टीकरणासह देण्यात येतील. पुढील प्रश्न क्रमांक 16. त्रिकोणाच्या कोणाचे प्रमाण 3:8:4 असे आहे, तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय ए 40:96:36, पर्याय बी 36:96:48, सी 36:90:48 आणि डी 48:90:60. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 36:96:48. पुढील प्रश्न क्रमांक 17. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते साधन संगणकाला टेलिफोनशी जोडण्याकरता वापरले जाते? पर्याय ए अँटेना, बी CPU, सी UPS आणि डी मोडेम. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोडेम. हे साधन संगणकाला टेलिफोनशी जोडण्याकरता वापरले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 18. प्रश्न आहे, उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात वा संघराज्य प्रदेशात आहे? पर्याय ए जम्मू आणि काश्मीर, बी आंध्र प्रदेश, सी केरळ आणि डी ओडिशा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जम्मू काश्मीर या राज्यामध्ये उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. धूपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? पर्याय ए सह्याद्री, बी अरवली, सी सातपुडा आणि डी निलगिरी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सातपुडा. या पर्वतरांगेमध्ये धूपगड व पंचमढी ही शिखरे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 20. रेल्वे अर्थसंकल्प कधी मांडला जातो? पर्याय ए दर 4थ्या वर्षी, बी दर 2ऱ्या वर्षी, सी दर 3ऱ्या वर्षी आणि डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. रेल्वे अर्थसंकल्पाबाबतचं स्पष्टीकरण हे देखील स्वतंत्र व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येईल. पुढील प्रश्न क्रमांक 21. संयुक्त राष्ट्र संघटनेचे अर्थात युनोचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय ए हेग, बी जिनिव्हा, सी व्हिएन्ना आणि डी न्यूयॉर्क. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न क्रमांक 22. बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत? पर्याय ए 11, बी 12, सी 13 आणि डी 14. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 13. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुके आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 23. राम उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो सरळ 40 मीटर चालत गेला, नंतर उजवीकडे वळून 30 मीटर चालत गेला, पुन्हा उजवीकडे वळून 20 मीटर चालून थांबला आणि पाठीमागे वळला. तर आता राम कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे? पर्याय आहे ए पूर्व, बी उत्तर, सी दक्षिण आणि डी पश्चिम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 24. 50 संख्यांची सरासरी 30 आहे. जर त्यापैकी 35 व 40 या संख्या काढल्यास त्यांची सरासरी किती होईल? पर्याय आहे ए 29.68, बी 19.68, सी 49.68 आणि डी 39.68. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 29.68. पुढील प्रश्न क्रमांक 25. जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर बकऱ्या किती? पर्याय आहे ए
34, बी 12, सी 20 आणि डी 44. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 20. पुढील प्रश्न क्रमांक 26. 8 ऑगस्ट 2003 या दिवशी शुक्रवार असेल तर 5 फेब्रुवारी 2003 रोजी कोणता वार होता? पर्याय आहे ए गुरुवार, बी बुधवार, सी मंगळवार आणि डी शनिवार. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बुधवार. पुढील प्रश्न क्रमांक 27. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? पर्याय आहे ए मुंबई, बी कोलकाता, सी नागपूर आणि डी सुरत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुरत. पुढील प्रश्न क्रमांक 28. चले जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय आहे ए 1942, बी 1941, सी 1945 आणि डी 1947. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1942 या वर्षी चले जाव चळवळ भारतामध्ये सुरू झाली. पुढील प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहेत? पर्याय आहे ए 33, बी 34, सी 36 आणि डी 35. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 36. महाराष्ट्रात एकूण 36 महसूल जिल्हे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 30. प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही? पर्याय आहे ए पाणचक्की, बी सिंदखेड राजा, सी लोणार सरोवर आणि डी सैलानी बाबा दर्गा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाणचक्की हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही. पुढील प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणते शहर 2 घटक राज्यांची व एका संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? पर्याय आहे ए पटना, बी दादरा नगर हवेली, सी पणजी आणि डी चंदीगड. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चंदीगड. पुढील प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय ए सत्या नाडेला मायक्रोसॉफ्ट, बी सुंदर पिचाई गुगल, सी मार्क झुकरबर्ग ॲमेझॉन आणि डी स्टीव्ह जॉब्स ॲपल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मार्क झुकरबर्ग ॲमेझॉन. पुढील प्रश्न क्रमांक 33. 10 करोड म्हणजे किती दशलक्ष? पर्याय ए 10, बी 100 आणि सी 1000, डी 10,000. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 100 दशलक्ष म्हणजे 10 करोड होत. पुढील प्रश्न क्रमांक 34. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पर्याय ए राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी अर्थमंत्री आणि डी पंतप्रधान. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. पुढील प्रश्न क्रमांक 35. खाली दिलेल्या अष्टप्रधान मंडळांपैकी चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय ए पंडितराव पुजारी, बी अमात्य वित्तमंत्री, सी सुमंत सेनापती, डी पेशवा पंतप्रधान. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुमंत सेनापती. पुढील प्रश्न क्रमांक 36. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती? पर्याय ए 26, बी 28, सी 24 आणि डी 30. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 28. पुढील प्रश्न क्रमांक 37. लढाऊ विमान MiG-21 एकट्याने चालवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट
कोण? पर्याय आहे ए. प्रेम माथुर, बी. कल्पना चावला, सी. हरिता कौर देओल आणि डी. अवनी चतुर्वेदी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. अवनी चतुर्वेदी. या लढाऊ विमान MiG-21 एकट्याने चालवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला फायटर पायलट आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 38. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? पर्याय ए. RBI, बी. SBI, सी. ICICI आणि डी. PNB. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. प्रश्न क्रमांक 39. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? पर्याय ए. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, बी. महात्मा गांधी, सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी. पंडित जवाहरलाल नेहरू. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होत. पुढील प्रश्न क्रमांक 40. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? पर्याय ए. लुंबिनी, बी. पाटलीपुत्र, सी. बोधगया आणि डी. वैशाली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. लुंबिनी हे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ होय. पुढील प्रश्न क्रमांक 41. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहे ए. राजा राममोहन राय, बी. गोपाळकृष्ण गोखले, सी. स्वामी विवेकानंद आणि डी. स्वामी दयानंद सरस्वती. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुढील प्रश्न क्रमांक 42. पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? पर्याय ए. गायन, बी. तबला, सी. सतार, डी. संतूर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सतार. या वाद्याशी पंडित रविशंकर हे संबंधित आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 43. राहुल, रीमा आणि रुही यांच्याकडे रुपये 1072 हे अनुक्रमे 1/4, 2/3, 1/5 या प्रमाणात वाटून घेतात तर राहुलच्या वाट्याला किती रक्कम येईल? पर्याय आहे ए. 270 रुपये, बी. 240 रुपये, सी. 250 रुपये आणि डी. 260 रुपये. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 240 रुपये. पुढील प्रश्न क्रमांक 44. एक फळ विक्रेता 1 रुपयामध्ये 22 लिंबू खरेदी करतो व 3 रुपयामध्ये 25 या दराने विक्री करतो, तर त्याची नफ्याची टक्केवारी किती? पर्याय आहे ए. 164%, बी. 165%, सी. 155% आणि डी. 132%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 164%. पुढील प्रश्न क्रमांक 45. GST म्हणजे काय? पर्याय आहे ए. जनरल सर्व्हिस टॅक्स, बी. ग्रीन सर्व्हिस टॅक्स, सी. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि डी. गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा GSTचा लॉंग फॉर्म आहे. पुढील प्रश्न क्रमांक 46. पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? पर्याय ए. दिवाण, बी. मुजुमदार, सी. फडणीस आणि डी. चिटणीस. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मुजुमदार. पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत मुजुमदार हा अधिकारी असे. पुढील प्रश्न क्रमांक 47. भारतीय राज्यघटनेतील 73वी व 74वी राज्यघटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? पर्याय ए. राज्य पुनर्निर्मिती, बी. GST, सी. मतदारांच्या वयात फेरबदल आणि डी. स्थानिक स्वराज्य संस्था. या प्रश्नाचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक डी स्थानिक स्वराज्य संस्था. भारतीय राज्यघटनेतील 73वे आणि 74वे घटना दुरुस्ती हे स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे. पुढील प्रश्न क्रमांक 48. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? पर्याय ए महापौर, बी जिल्हा न्यायाधीश, सी पोलीस आयुक्त आणि डी विभागीय आयुक्त. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. पुढील प्रश्न क्रमांक 49. विंग्ज ऑफ फायर अर्थात अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय ए महात्मा गांधी, बी जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डी प्रणव मुखर्जी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख अर्थात विंग्ज ऑफ फायर हे आत्मचरित्र आहे. पुढील प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय ए कुचिपुडी ओडिशा, बी यक्षगान कर्नाटक, सी बिहू आसाम आणि डी लावणी महाराष्ट्र. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुचिपुडी ओडिशा. पुढील प्रश्न क्रमांक 51. तो उठला आणि चटकन निघून गेला अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. पर्याय ए उभयान्वयी अव्यय, बी शब्दयोगी अव्यय, सी केवल प्रयोगी अव्यय आणि डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उभयान्वयी अव्यय हा अधोरेखित शब्दाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 52. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पर्याय ए पंडिता, बी हुशार, सी विदुषी आणि डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विदुषी हे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. पुढील प्रश्न क्रमांक 53. व आणि किंवा ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते? पर्याय ए मिश्र वाक्य, बी संयुक्त वाक्य, सी केवल वाक्य, डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संयुक्त वाक्य. व आणि किंवा ही उभयान्वयी अव्यय जोडून तयार होणारा वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. पुढील प्रश्न क्रमांक 54. बाजारहाट या शब्दात कोणता समास आहे? पर्याय ए समाहार द्वंद्व, बी द्विगु, सी इतरेतर द्वंद्व आणि डी अव्ययीभाव. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए समाहार द्वंद्व. बाजारहाट या शब्दात समाहार द्वंद्व हा समास आहे. पुढील प्रश्न क्रमांक 55. मरणात खरोखर जग जगते या वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा. पर्याय ए दृष्टांत अलंकार, बी उत्प्रेक्षा अलंकार, सी विरोधाभास अलंकार आणि डी सार अलंकार. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विरोधाभास अलंकार. पुढील प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील शब्द नाही? पर्याय ए पगार, बी चिंधी, सी बटाटा आणि डी हापूस. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चिंधी हा पोर्तुगीज भाषेतील शब्द नाही. पुढील प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द निवडा. पर्याय ए ऐरण, बी उशीर, सी वेळेवर आणि डी ऐनवेळ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऐनवेळ. पुढील प्रश्न क्रमांक 58. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. पर्याय ए आयुष्य, बी आयुष्य, सी आयुक्ष आणि डी आयुष्य. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आयुष्य. पुढील प्रश्न क्रमांक 59. खाली दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द कोणता? पर्याय ए पगार, बी अडकित्ता, सी ग्रंथ आणि डी हाड. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्रंथ हा तत्सम शब्द होय. पुढील
प्रश्न क्रमांक 60. केलेला उपकार जो जाणत नाही असा. पर्याय ए कृतघ्न, बी कृतज्ञ, सी कर्मयोगी आणि डी निरीच्छ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कृतज्ञ. केलेला उपकार जो जाणत नाही असा कृतज्ञ होय. पुढील प्रश्न क्रमांक 61. अ अधिक ब बरोबर 5, अ वजा ब बरोबर 4, तर अ वर्ग वजा ब वर्ग बरोबर किती? पर्याय ए 10, बी 25, सी 50 आणि डी 20. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 20. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं, गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबत स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपणास स्पष्टीकरण देण्यात येईल. पुढील प्रश्न क्रमांक 62. 500.5 गुणिले 10.1 गुणिले 0.25 गुणिले 0.1 बरोबर किती? पर्याय आहे ए 5000.0125, बी 5000.00125, सी 126.37625, डी 5000.125. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 126.37625. पुढील प्रश्न क्रमांक 63. बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? पर्याय आहे ए उद्गारवाचक, बी अवतरण चिन्ह, सी प्रश्नचिन्ह आणि डी संयोग चिन्ह. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्यासाठी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 64. लोखंडाचे चणे खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? पर्याय ए भरपूर परिश्रम करणे, बी उद्योगधंदा करणे, सी भरपूर खाद्य खाणे आणि डी यापैकी सर्व चूक. या प्रश्नाचं उत्तर आहे भरपूर परिश्रम करणे. पर्याय क्रमांक ए लोखंडाचे चणे खाणे म्हणजे भरपूर परिश्रम करणे होय. पुढील प्रश्न क्रमांक 65. भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा अर्थ काय? पर्याय ए चांगले करायला गेले असता वाईट घडणे, बी मदतीचा हात पुढे करताच बाजू उलटणे, सी उपकार नकोत पण छळ आवर आणि डी भीक मागायला गेले असता कुत्रा अंगावर येणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उपकार नकोत पण छळ आवर हा भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा अर्थ होय. पुढील प्रश्न क्रमांक 66. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. पर्याय ए पौर्वात्य, बी अर्वाचीन, सी पारंपरिक आणि डी पाश्चात्य. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अर्वाचीन हा प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होय. पुढील प्रश्न क्रमांक 67. कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पर्याय ए होडी, बी वृत्तपत्र, सी कुमारिका आणि डी चांदणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चांदणे हा कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द होय. पुढील प्रश्न क्रमांक 68. या प्रश्नामध्ये दिलेला जो त्रिकोण आहे याच्या बाजू 3, 4 आणि x आहे, तर x बरोबर किती? पर्याय आहे ए 5, बी 6, सी 7 आणि डी 8. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 5, x बरोबर 5. पुढील प्रश्न क्रमांक 69. झिंक या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह काय आहे? पर्याय ए ZC, बी ZI, सी ZN आणि डी फक्त Z. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ZN हे झिंक या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह आहे. पुढील प्रश्न क्रमांक 70. अ ब क या तिघांमध्ये 8,800 रुपयाची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये अ चा भाग हा ब अधिक क च्या 3/8 या प्रमाणात आहे, तर अ ला किती रुपये मिळतील? पर्याय आहे ए 2,400 रुपये, बी
1200 रुपये, सी 2500 रुपये आणि डी 1300 रुपये. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2400 रुपये. पुढील प्रश्न क्रमांक 71. मास्टरचा OCUVGT शी जो संबंध आहे तोच संबंध ब्रिंगचा खालीलपैकी कशाशी आहे? पर्याय आहे ए ETKPB, बी DTKPB, सी KTKPI आणि डी DTKPI. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी DTKPI. पुढील प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी वर्गसंख्या कोणती? पर्याय आहे ए 197, बी 168, सी 441 आणि डी 241. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 441 ही वर्गसंख्या आहे. पुढील प्रश्न क्रमांक 73. 4 तास 4 मिनिटे 4 सेकंद बरोबर किती? पर्याय ए 1444 सेकंद, बी 14644 सेकंद, सी 14004 सेकंद, डी 4004 सेकंद. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 14644 सेकंद. पुढील प्रश्न क्रमांक 74. दीपकने बँकेकडून दर शेकडा रुपये 16 दराने रुपये 8000 5 वर्षांच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल? पर्याय आहे ए 6400 रुपये, बी 7200 रुपये, सी 6800 रुपये आणि डी 1080 रुपये. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 6400 रुपये व्याज द्यावे लागेल. पुढील प्रश्न क्रमांक 75. 4, 9, 16 प्रश्नचिन्ह 36 ही संख्यामाला पूर्ण करायची आहे. पर्याय आहे ए 18, बी 8, सी 25 आणि डी 20. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 25. पुढील प्रश्न क्रमांक 76. या प्रश्नामध्ये दिलेल्या तक्त्यातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखायची आहे. पर्याय आहे ए 34, बी 35, सी 36 आणि डी 37. विद्यार्थ्यांनी एका गोष्टीची नोंद घ्यावी की अशा पद्धतीचे बुद्धिमत्तेचे प्रश्नांकरता स्वतंत्र व्हिडिओ तयार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 35. पुढील प्रश्न क्रमांक 77. विसंगत गट ओळखा. पर्याय आहे ए AEO, बी OEU, सी IUA आणि डी PUA. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी PUA. पुढील प्रश्न क्रमांक 78. एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यांच्यातील फरक 70 आहे तर ती संख्या कोणती? पर्याय आहे ए 14, बी 16, सी 15 आणि डी 20. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 14. पुढील प्रश्न क्रमांक 79. ब्रॉडगेज रेल्वे लाईनमधील रुंदी म्हणजेच अंतर किती असते? पर्याय आहे ए 1.88 मीटर, बी 2 मीटर, सी 1.67 मीटर आणि डी 1.33 मीटर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1.67 मीटर. पुढील प्रश्न क्रमांक 80. पाण्याची टाकी एका नळाने 2 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 6 तासात भरते. दोन्ही नळ सोबत सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल? पर्याय आहे ए 1.5 तास, बी 2.5 तास, सी 3 तास आणि डी 2 तास. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1.5 तास. पुढील प्रश्न क्रमांक 81. प्रश्न आहे नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली गाडी ताशी 54 किलोमीटर वेगाने सकाळी 9 वाजता व दुसरी ताशी 72 किलोमीटर वेगाने
सकाळी 10:40 सुटली तर त्या किती वाजता एकमेकांना भेटतील? पर्याय आहे ए दुपारी 2:40, बी सायंकाळी 4:40, सी दुपारी 4:40 आणि डी दुपारी 3:40. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दुपारी 3:40. पुढील प्रश्न क्रमांक 82. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहे ए अक्षर, बी स्वरादी, सी वर्ण आणि डी व्यंजने. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वर्ण. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 83. मराठी भाषेत एकूण वर्ण टिंबटिंब आहेत. पर्याय आहे ए 34, बी 50, सी 12 आणि डी 48. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 50. मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण 50 आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 84. श, श, स या वर्णांना काय म्हणतात? पर्याय आहे ए उष्मे, बी कठोर वर्ण, सी ध्वनी आणि डी अनुनासिके. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उष्मे. श, श, स या वर्णांना उष्मे असे म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 85. देवनागरी लिपी कशी लिहितात? पर्याय ए देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात, बी देवनागरी लिपी वर्तुळाकार लिहितात, सी देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात आणि डी देवनागरी लिपी वरून खाली लिहितात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहितात. पुढील प्रश्न क्रमांक 86. मनोरथ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. पर्याय आहे ए मन अधिक रथ, बी मन अधिक रथ, सी मना अधिक उरथ आणि डी मना अधिक आरथ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मन अधिक रथ. पुढील प्रश्न क्रमांक 87. सौंदर्य या शब्दाची जात ओळखा. पर्याय आहे ए गुणविशेषण, बी शब्दयोगी अव्यय, सी सर्वनाम आणि डी भाववाचक नाम. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भाववाचक नाम. पुढील प्रश्न क्रमांक 88. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो अधोरेखित नामाचा वाक्यात उपयोग कोणत्या प्रकारे केला आहे? पर्याय ए सामान्य नाम, बी विशेष नाम, सी समूहवाचक नाम आणि डी भाववाचक नाम. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सामान्य नाम. पुढील प्रश्न क्रमांक 89. आदित्यचा पतंग उंच उडाला अधोरेखित शब्दासाठी योग्य विभक्ती निवडा. पर्याय आहे ए पंचमी, बी द्वितीया, सी षष्टी आणि डी प्रथमा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी षष्टी. आदित्यचा यातील चा ही विभक्ती षष्टी होय. पुढील प्रश्न क्रमांक 90. माळ या शब्दाचे अनेक वचन करा. पर्याय आहे ए माळा, बी माळी, सी माळेला आणि डी माळांना. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए माळा. पुढील प्रश्न क्रमांक 91. कानाडोळा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? पर्याय आहे ए अंत पाहणे, बी तिरकीट डोळे करून पाहणे, सी आगीत तेल टाकणे आणि डी दुर्लक्ष करणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दुर्लक्ष करणे. पुढील प्रश्न क्रमांक 92. रामने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय आहे ए कर्तरी, बी भावे, सी कर्मणी आणि डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्मणी. पुढील प्रश्न क्रमांक 93. अग अग म्हशी आणि टिंबटिंब ही म्हण पूर्ण करा. पर्याय आहे ए मला दोरीने बांधशी, बी मला कोठे नेशी, सी मला कोठे काशी आणि डी तुझे नाव काय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मला कोठे नेशी. पुढील प्रश्न क्रमांक 94.
मी सध्या एक पुस्तक लिहित आहे, काळ ओळखा. पर्याय आहे ए अपूर्ण वर्तमान काळ, बी भविष्यकाळ, सी भूतकाळ आणि डी रीती भूतकाळ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अपूर्ण वर्तमान काळ. पुढील प्रश्न क्रमांक 95. तळे या शब्दाचे अनेक वचन काय होते? पर्याय ए तळ, बी तळ्या, सी तळ्यात आणि डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. पुढील प्रश्न क्रमांक 96. विदुषी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? पर्याय आहे ए पुरुष, बी विद्वान, सी विदूषक आणि डी कुरूप. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विद्वान. पुढील प्रश्न क्रमांक 97. मला एवढा डोंगर चढवतो अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. पर्याय ए प्रायोजक क्रियापद, बी संयुक्त क्रियापद, सी साधित क्रियापद आणि डी शक्य क्रियापद. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शक्य क्रियापद. पुढील प्रश्न क्रमांक 98. जर पाऊस पडला तर शेतात सोने पिकेल अधोरेखित शब्द काय दर्शवतात? पर्याय ए संकेतार्थ, बी विद्यार्थ, सी आज्ञार्थ आणि डी स्वार्थ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संकेतार्थ. पुढील प्रश्न क्रमांक 99. बोकड या शब्दाचे लिंग बदल कोणते? पर्याय आहे ए बोकडी, बी बोकडीन, सी शेळी आणि डी मेंढी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शेळी. पुढील प्रश्न क्रमांक 100. अजिंठा वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पर्याय आहे ए औरंगाबाद, बी अहमदनगर, सी बुलढाणा आणि डी जालना. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए औरंगाबाद. अशा पद्धतीने आपण या भागातील 100 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. आशा आहे विद्यार्थ्यांना ही प्रश्नमालिका निश्चितपणे आवडली असेल. उत्तरोत्तर अशाच नवनवीन प्रश्नमालिका आपणास मिळत जातील. विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास त्यांनी पुढे दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधावा. जय भारत.